ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच आता मात्र प्रियाला आता एकच पर्याय आपल्या समोर दिसत आहे, ते म्हणजे आपलं सत्य सांगणारे आपले आई वडील. ते आता म्हणजे जे सत्य सांगू शकतात किंवा ज्यांना आता कन्फर्मपणे माहिती आहे की आता सायलीच खरी तन्वी आहे, त्यांना जर का संपवलं तर आता आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता निर्दोष सुटू किंवा आता आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा राहणार नाहीये. आणि याच कारणासाठी प्रियाने या दोघांना मारण्याचा डाव केलाय. पण तिला माहित नाहीये, अर्जुनने रविराजांना प्रियावरती लक्ष ठेवायला सांगितलंय. आणि प्रियावरती लक्ष ठेवत आता मात्र त्यांनी आता रविराजांनी पाठलाग करत असताना प्रियाची अनेक काळे धंदे ज्या वेळेला समोर आले, त्याच वेळेला सदा आणि मैनाला मारायला गेलेली प्रिया, रविराजांनी तिला अचानकपणे थांबवलंय. पण इथे इथे आलाय मोठा टर्निंग पॉइंट. रविराज तिकडे पोहोचत असतानाच अशी काही घटना घडली की त्यानंतर मात्र आता प्रियाने पूर्णपणे या सगळ्यामध्ये एक वेगळाच गेम खेळलाय, ज्याच्यामध्ये आता एक काय भयंकर प्रकार घडलाय सगळं प्रेक्षकांनो, अर्जुन, सायली, चैतन्य या तिघांना सुद्धा आता जायचं आहे. ते म्हणजे संतोषची बायको जी काही भेटलेली आहे त्या बायकोच्या समोर आता सगळं सत्य शोधून काढण्यासाठी किंवा तिला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून तिच्याकडून सगळं सत्य काढून घेण्यासाठी. पण त्याच वेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलाय की प्रिया आता कोणत्याही प्रकारचे काळे धंदे करू शकते. आणि त्यासाठी निघताना तो आता रविराजांना सांगत आहे, सिनियर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे आम्ही जरी चाललो असलो ना, तरी तन्वीवरती नजर ठेवण्यासाठी एक वकीलीच डोकं पाहिजे. म्हणजे घरच्यांना ती कधीही चकमा देऊन आता बाहेर जाऊ शकते आणि त्यासाठी तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. हां, म्हणजे आता ती जर का बाहेर जायचा अगदीच प्रयत्न केला, तर ती कुठे जाते, काय जाते, हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे तिची पुढची चाल काय असेल ना, हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. यावरती रविराज म्हणतात, तू बिलकुल चिंता करू नकोस. तिची पुढची चाल काय आहे ना, हे शोधल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाहीये. कारण ती इथे शांत बसणार नाहीये. आणि तू सांगायच्या आधी मी म्हणूनच तर आता निर्णय घेतलेला आहे की मी इथून सध्या तरी कुठेच जात नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये तिला आता अडकवण्यासाठी जे काही करता येईल ना, ते सगळं सगळं करण्यासाठी मी तयार आहे. तू अजिबात चिंता करू नको. तू आता तुझं काम व्यवस्थितरित्या आता तिकडे सांभाळ. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, तू इकडे लक्ष ठेव. बरं, हे सगळं झाल्यावरती अर्जुन आता निघून गेलाय आणि रविराज डोळ्यात तेल आणून प्रियाच्या कारस्थानांच्या वरती आता बरोबर लक्ष ठेवायला तयार आहे. ज्या वेळेला ते आता प्रियाच्या कारस्थानांच्या वरती लक्ष ठेवतायत, तोपर्यंत अर्जुन बाहेर पडलाय. आणि त्यानंतर रविराज विचार करतात, नाही, हिला या चार भिंतींच्या मध्ये आता अडकवून तिच्यावरती लक्ष ठेवण्यापेक्षा हिला इथून बाहेर काढत तिच्यावरती लक्ष ठेवलं तर कदाचित चार जास्त गोष्टी आता माझ्या डोक्यात शिरतील किंवा हिचं काय चाललंय नक्की अर्जुन सायलीच्या विरोधात कारस्थान, हे सुद्धा मला आता समजेल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज आपल्यावरती पाळत ठेवून आहेत, ही गोष्ट बिलकुल आता माहीत नाहीये, ती म्हणजे प्रियाला. आणि त्यानंतर प्रिया विचार करते, नाही, काय करू काय करू. म्हणजे आता या अर्जुन सायली या दोघांनी सुद्धा आता माझ्या विरुद्ध अजून काहीतरी कारस्थान करण्याच्या आधीच मला आता इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि त्यासाठी ती आता विचार करते, नाही, या सगळ्यामध्ये किल्लेदारनी माझ्या नावावरती जी काही प्रॉपर्टी केलेली आहे ना, ती प्रॉपर्टी घेऊनच आता मी इकडून बाहेर पडेन. कारण जोपर्यंत ती प्रॉपर्टी घेऊन आता मी इकडून बाहेर पडत नाहीये आणि तोचपर्यंत मात्र आता इकडे जर का लक्षात आलं की मी खरी तन्वी नाहीये आणि आता इकडे सायली खरी तन्वी आहे आणि त्यांनी आता निर्णय बदलला, तर ते काही नाही. प्रॉपर्टीचे पेपर पहिले मी आता लपवून ठेवते, जेणेकरून मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे प्रॉपर्टीचं नावावरती राहील. असं म्हणत ती आता प्रॉपर्टीचे पेपर चोरते आणि प्रॉपर्टीचे पेपर आता चोरून ती ताबडतोब इकडे आता निघालेली आहे ते पेपर लपवून ठेवायला. ज्या वेळेला प्रिया आता ते पेपर लपवून ठेवण्याचा वायफळ प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेला तिला आता कृष्णा पाहते. आपण तर पाहिलं की कृष्णा ही आता मैत्रीण आहे, ती म्हणजे सायलीची. आणि त्यामुळे कृष्णा आता सायलीला ताबडतोब कॉल करते आणि ती आता सायलीला जे काही दृश्य आता तिने पाहिलेलं आहे ते दृश्य तिला सांगते. आणि कृष्णा आता सांगायला लागते की ही माझ्या शेतामध्ये आलेली आहे आणि माझ्या शेतामध्ये येऊन आता हिनी हिनी काहीतरी पुरण्याचं काम करते. तू चिंता करू नकोस, ही निघून गेली ना
की मी तुला काय हिने पुरून ठेवलंय हे आता नक्की सांगेन. आणि त्यानंतर कृष्णा आता फोन करून सांगायला लागते, हिने खरं तर आता मात्र प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले आहेत आणि तेच पेपर ती आता इकडे पुरून गेले. यावरती आता मात्र सायली म्हणते, काय प्रॉपर्टीचे पेपर? आणि त्यावरती कृष्णा सांगायला लागते, हो. मग सायली अर्जुनला सांगते की प्रियाने प्रॉपर्टीचे पेपर आता इकडे ठेवलेत. अर्जुन सांगतो, करू दे, तिला जे काय करायचं असेल ना ते सगळं सगळं करू दे. आपण आता या सगळ्यामध्ये तिच्याकडे लक्षच द्यायचं नाहीये. यावरती सायली सांगायला लागते, पण पण या सगळ्यामध्ये प्रिया आता जे काही करते त्यामुळे रविराज काकांची प्रॉपर्टी जर का आता त्यांच्या हातातून निसटली तर? आणि यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, असं काही होणार नाहीये, तू चिंता करू नकोस. अगं प्रॉपर्टी या प्रियाला, मूर्ख प्रियाला कळतच नाहीये की प्रॉपर्टी आत्ता घेऊन ती इकडून निघून जाईल. पण तिला समजते का, प्रॉपर्टीचे पेपर बदलण्याचा किंवा मृत्यूपत्र बदलण्याचा अधिकार हा रविराजांच्याचकडे राहणार आहे ना. ही गोष्ट त्या मूर्ख मुलीला कळत नाहीये, सोडून दे हा विषय. आणि तोपर्यंत रविराजांना आता मात्र अर्जुनने फोन करून सगळी गोष्ट कळवले आणि रविराज म्हणतात, तो आपला मुळातच फोकस नाहीये, तिला जे काही करायचं ते. पण आता आपण मात्र वेगळ्याच गोष्टीवरती मी फोकस करतोय आणि तू तुझ्या कामावरती फोकस कर. काहीही झालं तरी सुद्धा तिला जर का आपल्याला अडकवायचं आहे ना, तर मात्र तिला या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकवायचं की ती आता या सगळ्यामधून बाहेर सुद्धा पडली नाही पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, काही झालं तरी सुद्धा आपण आता हे करायचं. बरं तोपर्यंत इकडे आता प्रेक्षकांनो सचिन आलेला आहे, तो म्हणजे वकिलाकडे. आणि वकिलाकडे येऊन आता सचिन इकडे सांगत आहे की लवकरात लवकर आजच्या हिअरिंगला काहीतरी झालं पाहिजे. कारण आता त्याला माहिती आहे की इकडे आता अर्जुन आणि सायली हे थोडेसे निवांत झालेले आहेत आणि निवांत झाल्यामुळे त्यांचं जर का लक्ष पुन्हा एकदा इकडे अण्णांच्या केसवरती गेलं तर आपलं काही खरं नाहीये, हे ओळखून तो आता इकडे केस भराभर उरकण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्यामध्ये आपला स्वतःचं हे सुद्धा समोर यायला नकोय, म्हणजे स्वतःची ओळख पण समोर यायला नकोय याची पण. बरं तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे आता संतोषच्या बायकोकडे तर पोहोचलेत. त्या बायकोने सगळं सत्य सांगितलंय आणि त्यानंतर मग आता इकडून लॅबमधून अर्जुन आणि सायली यांना कॉल आलेला आहे. लॅबमधून कॉल आल्यावरती ते आता त्या दिशेने गेलेले आहेत. लॅबमध्ये ज्या वेळेला ते गेलेत आणि त्यावेळेला अर्जुन आता सांगायला लागतोय, काय झालंय नक्की? म्हणजे आता लॅबचे रिपोर्ट यावरती ते सांगतात, हो. आणि आता हे खऱ्या तन्वीचेच रिपोर्ट आहेत, कारण हे प्रतिमाच्या DNA सोबत 50% मॅच झालेत. खरी तन्वी जिवंत आहे हे सत्य समोर आता अर्जुन सांगायला लागतो की आपल्याला आता खरी तन्वी जिवंत आहे हे समजलंय ना, मग आता आपण इकडे रविराज काका आणि प्रतिमा आत्याला सत्य सांगायला पाहिजे. कारण आतापर्यंत तन्वी जिवंत आहे किंवा नाहीये हेच माहिती नसल्या कारणाने आपण आता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो किंवा त्यांना खरं सांगू शकत नव्हतो. पण आत्ता नाही, आत्ता त्यांना खरं मात्र सांगायची वेळ आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण इकडे आता प्रतिमा आणि रविराज यांना सांगायला निघाल्यावरती सांगायला निघत असतात. तोपर्यंत प्रिया विचार करते, नाही, आता मला एक खेळी खेळायला पाहिजे. म्हणजे आता प्रॉपर्टीचे पेपर तर मी लपवून ठेवलेले आहेत. जर आता प्रॉपर्टीचे पेपर जर का मी आता लपवून ठेवलेत, तर आता अजून एक गोष्ट मी करू शकते आणि ती म्हणजे आता माझ्या विरुद्ध कोण साक्ष देईल? सदा आणि मैना. कदाचित आता शांतानंतर अर्जुन आणि सायली हे सदा आणि मैना यांना भेटायला जातील. ठीक आहे, करू दे, त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे. पण मी आता सदा आणि मैना यांचा जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. यांचा जीव आता घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. काहीही झालं तरी सदा मैना यांना आता मी संपवणार म्हणजे संपवणार. प्रियाने असा मात्र विचार केल्यावरती ती आता सदा मैना यांच्याकडे जायला निघाले. पण तिला माहित नाहीये की आपल्या प्रत्येक हालचालींवरती रविराज मात्र आता लक्ष ठेवून आहेत आणि रविराज आपला पाठलाग करतायत. प्रिया सदा मैनाच्या घरी अर्जुन तोपर्यंत घरी आलेला आहे. अर्जुन घरी आल्यावरती रविराज त्याला आता सांगत आहेत, लवकरात लवकर तू आता निघ, आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे, ते म्हणजे आता इकडे तन्वीचा पाठलाग करायला. आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगतोय, का ती कुठे निघाली? यावरती मग आता रविराज सांगायला लागतात, प्रिया आत्ताच बाहेर पडलेली आहे. आणि आता यावरती अर्जुन सांगतो, नाही सिनियर, मला खरं तर संतोषला भेटायला जायचं आहे. संतोषची बायको आता सापडलेली आहे आणि संतोषची बायको आता सापडल्या कारणाने आम्हाला आता मात्र तिकडे जाणं भाग आहे. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तू काहीच चिंता करू नकोस. तुला जर का तिकडे जाणं भाग पडतंय तर आता या सगळ्यामध्ये
मी आता हिची बरोबर वरात काढतो, तू चिंता करू नकोस, मी तिच्या पाठलाग करतो असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, पण सिनियर जपून, कारण ती मुलगी कोणत्याही क्षणी आता काहीही डेंजर प्रकार करू शकते. मला तुझा जीव धोक्यात घालायचा नाहीये. बघितलंस ना शांताच्या बाबतीत काय झालं, आणि त्यामुळे एक वेळ तिचं कारस्थान नाही समजलं तरी चालेल, पण तुझ्या जीवाचा धोका आता मी सहन करू शकत नाहीये. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे रविराज, हे बघ तू माझी चिंता करू नको. काही झालं ना तरी सुद्धा मी आता माझं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. असं म्हणत ते आता इकडे लगेचच बाहेर पडलेले आहेत. अर्जुनला तरी पण चिंता वाटते आणि अर्जुन आता सावंतांना कॉल करतो आणि इकडे आता रविराज असे असे गेलेत हे सांगायला लागतो. अर्जुन निघून गेल्यावरती मग आता रविराज विचार करतात, घरातल्या कोणालाही न सांगता मी जातो, नाहीतर उगाचच घरातले सुद्धा अर्जुनप्रमाणे चिंता करत बसतील. आणि रविराज इथेच जरा थोडीशी चूक करतात आणि ते प्रियाच्या पाठी आता तिचा पाठलाग करत निघतात. प्रिया आता असं काही महाभयंकर कृत्य करणार आहे याची त्यांना बिलकुल कल्पना नाहीये, किंवा आता प्रिया या सगळ्यामध्ये असं काही करेल हे त्यांनी एक्सपेक्ट पण केले. त्यानंतर प्रिया आता डायरेक्ट आलेली आहे, ती म्हणजे सदामणी मैना यांच्या इथे. मैना यांच्या इथे आल्यावरती प्रिया मात्र या सगळ्यामध्ये आता त्यांना एक व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ दाखवल्यावरती प्रिया आता त्यांना सांगायला लागते, का का या सगळ्यामध्ये आता मात्र हा असा गेम खेळलात? तुम्हाला काय वाटत होतं की आता तुम्ही माझ्या विरुद्ध गेम कराल आणि मला कळणार नाहीये? तुम्ही सायली अर्जुनचे साथीदार आहात. ज्याप्रमाणे आता इकडे मी ही अवस्था केली ना, ही बघा, असं म्हणत ती आता मोठ्या टेचामध्ये आपण कशा पद्धतीने आता इकडे या दोघां म्हणजे इकडे आता संपवलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता शांताला ते आता सगळं ती दाखवते आणि इथेच आता सदामैना हादरतात. ही पोरगी कोणत्याही थराला आता जाऊ शकते हे त्यांना माहिती असल्या कारणाने ते सांगतात, अगं पण आम्ही काय केलंय? यावरती ती सांगते, ज्याप्रमाणे शांता आता त्यांची मदत करत होती, तुम्ही सुद्धा त्यांची मदत करताय ना. त्यांची मदत करणारा प्रत्येक जण हा मात्र माझ्या आयुष्यातला आता इकडे मोठा मोठा शत्रू असणार आहे आणि तिला जसं संपवलं तसं तुम्हाला पण संपवणार असं म्हणत ती आणि आता सदामैना यांच्या अंगावरती रोखते. ज्या वेळेला ती बंदूक काढून सदामैना यांच्या अंगावरती रोखते आणि त्याच वेळेला मात्र आता एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र रविराजांची एंट्री झाली आणि खबरदार, पण त्यावेळेला आता मात्र प्रियाच्या समोर कोणता पर्याय नाहीये. काहीही झालं तरी आता या रविराजला पण संपवायला पाहिजे असं म्हणत ती आता त्यांच्या पण अंगावरती बंदूक रोखायला कमी नाही करत आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात, खबरदार, खबरदार, जर का आता त्यांना काही केलंस तर तू आई मुलगी आहेस की कोण आहेस, वैरीण आहेस? आणि त्यावरती ती म्हणते, मुलगी? मी नाही कुणाची मुलगी आणि यांची तर अजिबात नाही असं म्हटल्यावरती ते सांगतात, तू कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी आता तू त्यांची मुलगी आहेस हे सत्य ऑलरेडी मला समजलेलं आहे. तुझा पाठलागच करत आले मी, सोड त्यांना. आता मात्र प्रिया विचार करते, नाही, या माणसाला आत्ता इकडे सत्य समजलंय आणि यानंतर या तिघांना पण संपवायला पाहिजे. म्हणून आता ती इकडे बंदूक घेऊन तिघांच्या वरती सुद्धा हल्ला करायला निघाले आणि इथेच रविराजांची चूक झाली, कारण प्रियाने गोळी चालवली. रविराज एकटे आलेत आणि आता त्यांच्या पण जीवाचा धोका निर्माण झालेला आहे. प्रेक्षकांनो, याच वेळेला आता एंट्री होणार आहे, ती म्हणजे सावंतांची एंट्री होत सावंत या सगळ्यामध्ये आता मात्र रविराजांचा कशा प्रकारे जीव वाचवणार आणि आयत्या वेळेला तिकडे पोहोचत प्रियाला कसं पकडणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.